परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कर्म उपासना से ज्ञान का विरोध है। सिद्धांती तो समीचीन नाही। आता त्यांनी आतापर्यंत कर्म उपासना ज्ञान ही मोक्षाचे साधन आहे, त्यांनी आपल्या दृष्टांताने दाखवलं. वृक्षाचा दृष्टांत दिला, पाखराचा दृष्टांत दिला, असे त्याने दृष्टांत देऊन आपलं सिद्ध केलं. पण वेदांताच्या दृष्टीने किंवा अद्वैत सिद्धांताच्या दृष्टीने त्यांचं ते मत बरोबर नाही. ते कशात त्यांची आलता काहे ते देह से भिन्न जो आत्मा नहीं जाने तासे कर्म होवे नहीं. हाँ, ज्याने आत्मा जान वेगळा आहे असं ज्याने जाणलं त्याच्याकडून कर्म होत नाही. नहीं जाने हाँ नहीं जाने एक आत्मा मला वाक्य नाही लक्षात. देह से भिन्न जो आत्मा नहीं जाने हाँ हाँ तासे कर्म होवे नहीं. आता ज्याहून आत्मा वेगळा आहे असं ज्याने जाणलं नाही त्याच्याकडून कर्म होत नाही. काहे ते कारण जन्मांतर के भोग के निमित्त कर्म करे है. म्हणजे जन्मांतराच्या अनंत जन्मामध्ये कर्म केलेलं ते कर्माच्या भोगात त्याचं कर्म करते. और देह का अग्नि विषय दाह होवे है. आणि देहाचा तर अग्नीमध्ये त्याची राख होती. तासे जन्मांतर का भोग बने नहीं. आता ज्याची राख झाली काय म्हणते, ज्याची राख झाली त्याचे कर्म कठीण त्याच्याकडून. याते शरीर से भिन्न आत्मा का ज्ञान कर्म का हेतु है. शरीर वेगळं आत्मा त्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचं कारण कर्म आहे. तो शरीर से भिन्न भी आत्मा का कर्ता भोक्ता रूप करिते ज्ञान कर्म का हेतु है. आणि त्यातून भिन्न असणारा आत्मा कर्ता भोक्ता आहे. याचं काय कारण आहे? कर्ता भोक्ता असल्यामुळे त्याला सुखदुःखाचा भोगता होतो तो कर्म केल्यामुळे. हे वैयक्तिक अनुवाद आहे त्याच्या पूर्वपक्षाचा, पण सिद्धांतामध्ये हे नाहीच बोललं. पण हे काय आहे, अनुवाद करायला लागले. तरी मला असं कसं घडायला लागलं, शिर्डिंग तर दिला एक विषय चालला एक, असं कसं अनुवाद आहे. आणि याला शास्त्रीय भाषेकार काय म्हणत, अभिपित्ती परिहार. काय म्हणत त्याला, अभिपित्ती परिहार म्हणजे त्याच्या बोलण्याचा परिहार करायचा. म्हणजे शास्त्रीय भाषा एक संस्कार राहू दे एखाद्या वेळेस. अभिपित्ती परिहार कशाला म्हणतात, पूर्व पक्षाचा अनुवाद करणे. चला, मैं पुण्य पाप का करता हूँ और पुण्य पाप का फल मेरे को होवेगा, ऐसा जाको ज्ञान है सो कर्म करे है. आता बरोबर, सुख दुःखाचं ज्ञान, सुख दुःख कर्मजन्य आहे ना.
त्या कर्माचं ज्ञान कोणाला आहे? मला, असं म्हणते ना. म्हणून ते कर्म करतो. सुखदुःख ज्ञान मला आहे, सुखदुःख मला होतात म्हणून त्याचं ज्ञान मला आहे सुखदुःखाचं, म्हणून कर्म करतो. और ज्ञानवान को ऐसा आत्मा का ज्ञान है नहीं. हाँ, सिद्धांत आला. ज्ञानी महात्मा जो आहे त्याला आत्म्याचं असं काय ज्ञान नाही. आत्मा ह्याच्यावर सगळ्याहून वेगळा आहे. तो ज्याचे सगळं भेद रहित आहे, असंग आहे तो, एक आहे तो, अजन्म आहे तो, सच्चिदानंद आहे तो. महाराष्ट्रावर लक्ष ठेवायचा. चला. किंवा पुण्य पाप और सुख दुख से रहित असंग ब्रह्मरूप आत्मा है, ऐसा वेदांत वाक्य से ज्ञान हुए है. आणि असंग आत्मा, सच्चिदानंद रूप असणारा आत्मा, असे वेदांतच्या विचाराने ज्ञान होतं. कशाने ज्ञान होतं? वेदांत वाक्याने, वेदांत वाक्याच्या विचाराने. सो ज्ञान कर्म का हेतू नहीं. म्हणून ज्ञान हे कर्माचं कारण नाही. उलटा त्याने म्हणलं होतं सुख दुःखाचं ज्ञान असलं म्हणून तो कर्म करतो, पण ज्ञान असलेलं त्याला ते कर्म करत नाही. कारण ज्ञान, सुख दुःखाचं ज्ञान व्यावहारिक आहे आणि आत्मज्ञान अव्यावहारिक आहे. पण तो कर्म कसं करील? उलटा विरोधी है. म्हणून त्याचं जे ज्ञान आहे ते उलटा विरोध आहे. कर्मोपासनेचं ज्ञान आत्मज्ञानाचे विरोध आहे. याते ज्ञानवान से कर्म होवे नहीं. म्हणून ज्ञानी पुरुषाकडून कर्म होत नाही. का? असंग असल्यामुळे, स्थूल देह सूक्ष्म देह नाही असं अनुभव आल्यामुळे. देहबुद्धी असलं की सगळं कळ देते डोक्यावर. कर्म उपासना कर्ता कर्म फल का भेद ज्ञान कर्म का हेतू है. आणि कर्ता कर्म फलाचा भोगता हे भेद ज्ञान याचं कारण आहे. कर्ता कर्म आणि फल या हे केव्हा? भेद ज्ञान असल्यावर. आणि हे तर भेद ज्ञान नाही वेदांतामध्ये. सो कर्ता कर्म फल की ज्ञानवान को आत्मा से भिन्न प्रतीति होवे नहीं. आणि जे ज्ञानी महात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी ज्याची वृत्ती झाली, मी ब्रह्म आहे असं ज्याला ज्ञान आहे, तो ज्ञानी महात्मा, त्याला याची प्रतीती येत नाही, याचं काही याचं ज्ञान होत नाही. कोणाचं? कर्म उपासना किंवा सुखदुःखाचं भोग हे ज्ञानाने होतं. ज्ञान कर्म उपासनेचं ज्ञान, सुखदुःखाचं ज्ञान, त्याच्यावर तो कर्म करतो. पण ज्ञानी आत्मा, ज्ञानी महात्मा, त्याला याची प्रतीती येत नाही म्हणून कर्म करत नाही. प्रतीती असलं कर्म करेल, पण प्रतीती नसलं कर्म कोणच करेल? संपूर्ण आत्मा स्वरूप ही प्रतीती होवे है. मग त्या पुरुषाला सगळं आत हरी बाहेर हरी, हरीने कामाला घातला फिरा किंवा हरीच्या दासा हरी जाही दिशा, अशी स्थिती असल्यामुळे तो कर्म करत नाही. कर्म करायला शिल्लकच नाही. व्यापकामध्ये कर्म कुठे होईल? परिच्छिन्नामध्ये कर्म होईल. मग ह्याला सगळीकडे सगळं समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होता भाव, भक्तामध्ये रावले ज्ञान या तोची, असा याचा अनुभव असल्यामुळे कर्म करत नाही. तो व्यापक अनुभव आल्यामुळे किंवा हे विश्वाचे माझे घर असं काही वेळ व्यापकच आहे, ज्याला असा अनुभव आला तो कर्म करत नाही. का बरं? कर्म व्यापकामध्ये कर्म सिद्धच नाही. तर परिच्छिन्नामध्ये कर्म होईल, पण व्यापकामध्ये त्याला दर्शनात कोणता जबाब करू? व्यापकाचा दर्शन कोणता आहे? आकाश. आकाश शिकत तिकडे जाते ना. आकाशाचा विकार आहे ना. आकाश पासून दिसतं, वाऱ्याने उडते, सूर्याने तापतं, काहीच नाही. सगळ्याशी संबंध असतो विकार नाही. आणि हीच गंमत आहे. या उपादेवादी गुप्त चैतन्याशी स्वरूपच, पण ते तत्वने संत स्वीकारते. हो, गुप्त म्हणजे कळत नाही जीवाला. दोन मुक्त पुरुषालाही कळत असतं आणि मग बाकी कुणाला कळत नाही. म्हणून
व्यापक सच्चिदानंद असल्यामुळे त्याला कर्म शिल्लकच आहे. व्यापक कर्म घडतच नाही. हां. याते बी ज्ञानवानचे कर्म होवे नाही. म्हणून असा व्यापकच अनुभव असल्यामुळे ज्ञानी महात्म्याला कर्म घडत नाही, तो कर्म करू शकत नाही. और भाष्यकार ने बहुत प्रकार से ज्ञानवान को कर्म का अभाव प्रतिपादन किया है. आणि शंकराचार्याने ज्ञानी महात्मा त्याला कर्माचा अभाव, त्याला कर्माची गरजच नाही, तो करतच नाही. व्यापक असल्यामुळे कर्म करत नाही. आता ती जरी कर्म तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही तिथे जाऊन पहा, म्हणजे कर्म करतो पण करतो. ते खातो पितो पाहतो डोळे करतो बघतो, ही वस्तू देहाच्या दृष्टीनं तुम्ही त्याला पाहता, पण आत्मक दृष्टीने पहा ही सिद्धच नाही त्याच्यासमोर. कर्म का और ज्ञान का फल से विरोध है. म्हणून ज्ञानाच्या आणि कर्माच्या फलाच्या दृष्टीने विरोध आहे. कर्माचं फळ चित्त शुद्ध निष्काम असलं तर, सकाम असलं तर व्यावहारिक प्राप्त, पण चित्त शुद्ध आणि ज्ञान याचा विरोध आहे. का? काय कारण आहे? चित्त शुद्ध झालं म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं म्हणून श्रवणाचा अधिकारी असेल, पण ते श्रवण म्हणजे अंतःकरण दृश्य ठेवतं. हां, खूप मजा आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये वेदशास्त्राचा अर्थ कळतो. तो अर्थ असा कळतो की अंतःकरण दृश्य आहे, आणि दृश्य असल्याची सत्ता स्फूर्ती शून्य असतं, म्हणून त्याचं कर्म होत नाही, आणि चेतनाचे काही कर्म होत नाही. हां, याला एक उदाहरण, स्वप्न पडत असं तुम्हाला कधी कधी स्वप्नामध्ये व्यवहार करतो ना, मग ते व्यवहार किती लांब रुंदीचं जाते त्याचे लोक त्यांना भ्रम. हां, तसं ज्ञानी महात्म्याला हा भ्रमच नाही, म्हणून ते कर्तव्य नाही त्याला. आणि ज्याला स्वप्न सत्य वाटतं त्याला कर्ता भक्त असतं त्याच्यामध्ये. याते भी ज्ञान कर्म का समुच्चय बने नाही. ज्ञानाच्या कर्माचा समुच्चय म्हणजे एक वेळ दोन्ही होते हे बरोबर होत नाही. समुच्चय म्हणजे एक वेळेस दोन्ही करणे, तर असं नाही. टीप आहे समुच्चयवर. हो. यद्यपि वेद में भी कहूँ ज्ञान कर्म का समुच्चय लिखा है, तथापि सम समुच्चय और क्रम समुच्चय के भेद से समुच्चय दो प्रकार का है. हो, समुच्चय सांगितलं म्हणजे एकत्र एका वेळेस दोन साधनं, पण आम्ही नेहमी म्हणतो एका वेळेस दोन साधनं होत नाही, नेहमी म्हणतो की नाही. मग व्यवहारात जर एका वेळेस दोन्ही साधनं बरोबर होत नाही. आता काय सांगा, आमचं गुरुजीची आठवण गुरुजीने आम्हाला सांगा, हागण्याने जेवण बरोबर होतं, हे याला क्रम आहे. त्याचे काय व्यवहारच त्यांनी परमार्थ केला नाही असं दुसरीकडे, आणि सोप्या भाषेत गुराख्याला कळेल का नाही. मग तुम्ही प्रपंच परमार्थ करा म्हणता, आखरीचा पत्ता करी तुम्हाला. म्हणलं माझं बाप ब्रह्मचार्य कसं रे, असं घडायला लागलं का? तसं नाही हे. म्हणून व्यापक चेतन असल्यामुळे त्याला मी सच्चिदानंद व्यापक आहे, मी व्यापक आहे, आश्रयविषय रहित आहे, देश काढ रहित आहे, असं असल्यामुळे त्याच्यातून कर्म घडत नाही. आणि क्रमसमुच्चयाने घडेल, पण समसमुच्चयाने घडत नाही. एका वेळेस दोन कामं होतच नाहीत, तर होते कुठलाही व्यवहार का एका वेळेस एकच होईल. हे उदाहरण जरी तुम्हाला कळण्याकरता दिलं असेल गुरुजींनी, तरी पण एका वेळेस एकच व्यवहार एवढेच होतात, एका वेळेस दोन व्यवहार होत नाही. अशाने गुरुजींनी सांगावं. झोपलाय म्हणजे मी सुपारी कापून खातो, शक्य आहे का? जागृती आणि स्वप्न एकत्र कसं राहील? जागृत आणि झोप एकत्र कसं राहील? म्हणजे समसमुच्चयमध्ये जमत नाही, क्रम समुच्चय जमत. क्रम समुच्चय म्हणजे पायरीनं एकाच वेळेस हे असतं का? 5 आणि 9 करी लागते का?
म्हणून समसमुच्चय नाही क्रमसमुच्चय. पायरी पायरी जाणे. आलं का लक्षात तिकीटचा विषय? म्हणून ज्ञानामध्ये कोणता समुच्चय घेतला? क्रम. आणि अज्ञानी लोक काय म्हणतात? ते चरण देतात. सुखे करावा संसार न सांगाय दोन्ही वार. अरे हो, पण सुखे याचा अर्थ ब्रह्मरूप झाले संसार होईल कसा? आणि जरी झाला तर तो कोणता संसार होईल? परमार्थाचं साधन. केव्हा? ज्ञान झाल्यानंतर. व्यवहार जरी असला तर ज्ञानाखाली व्यवहार नाही, व्यवहाराखाली ज्ञान नाही. याचं उदाहरण सांगतो. मोठं उदाहरण. शुकाचार्य वैराग्याचे मोठे. पण आपल्याकरता त्यांच्या वैराग्याचं वर्णन करणाऱ्याला घरचा मला वैराग्याचा मूळ गोराचं कुंभारूप. तसेच आमचे शुकाचार्य इतकं वैराग्य धगधगीचं ज्वाळ अग्नी जायचा. हे वैराग्याचे विषय. आणि हे वैराग्य असलं तर ज्ञान टिकतं. विरक्ती वाटून काही ज्ञानाचे तज्ञच नाही हे विचारून ठेवले देवी. भगवंतांनी विचार केला की ज्ञान कुठं राहील? तर वैराग्यशील पुरुषाच्या ठिकाणी ज्ञान राहतं, बाकीच्या ठिकाणी ज्ञान राहत नाही. ज्ञानाच्या गोष्टी करता येत असं पण ज्ञान नाही राहत. ब्रह्मस्थिती आनंदामध्ये व्यवहार नाही. आणि ब्रह्म आनंद भवण्याकरता परिग्रह नसतो. म्हणजे मावळते इतका नेण्यात येतो. त्या जनाचे दुरावले कंदमुळा पाळा धातूचा पोसना वास अलंकार केला असेल. म्हणून त्यागाशिवाय हे नाही. म्हणून समसमुच्चय परमार्थामध्ये क्रमसमुच्चय आहे. आणि हे विषय पामत पण ते सगळेच करावं. सगळं होतच नसतं. ज्ञान के साधन श्रवणादि और कर्म के साधन अग्निहोत्र आदि कन का एक ही काल में अनुष्ठान करने का नाम समसमुच्चय है. आता समसमुच्चय म्हणजे कशाला म्हणा? त्याला खूप सुंदर सांगितलं. श्रवण म्हणून निध्यास ज्ञान साधन आणि यज्ञ या जग बहिरंग साधन. हे दोन्ही एकत्र कसं होतील? आता समजा श्रवणाला बसला, यज्ञ कसं होईल? श्रवणात बसला आहे का? ध्यान कसं होईल? म्हणून श्रवण हे ज्ञानाचे साधन आहेत. श्रवण म्हणून निध्यास आणि यज्ञ या ही बहिरंग साधन आहेत. त्याच्यामध्ये दोन्ही अंतरंग बहिरंग साधनं एकाच वेळेस होतात असं नाही. का होतात? मग प्रपंच परमार्थ दोन्ही एकत्र होतो का? नाही. या आमच्या गुरूंचं सोपं उदाहरण. गोपीचंद आणि कुंकू एक करतात. कुंकू म्हणजे प्रपंच, गोपीचंद म्हणजे परमार्थ. हे लोक एक करतात. पण गोपीचंद कुंकू एक करू नका. कुंकाच्या जागेवर कुंकू आणि गोपीचंद जागेवर गोपीचंद. म्हणून हे अर्धवट काय होतात? प्रपंच परमार्थ दोन्ही एक होतात पण त्यांना दोन्ही लाभ होत नाही. म्हणून समसमुच्चय परमार्थामध्ये नाही. क्रमसमुच्चय आहे. पायरी पायरी चालायचं. अंतःकरण सिद्ध करा, अंतःकरण स्थिर करा, नंतर ऐकायला बसा. ते अंतःकरण शुद्ध स्थिर झाल्यानंतर विवेक वैराग्याची साधनं येतात. आणि विवेक वैराग्याच्या साधन चतुष्ट झाल्यावर त्याला श्रवणामध्ये बसता येतं. त्याला श्रवण कळतं. साधन चतुष्ट झाल्यानंतर त्याला श्रवणामध्ये प्रेस होऊन श्रवण कळतं. साधन चतुष्ट जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याला श्रवण कळत नाही. कळलं तरी त्याला त्याची दिशा कळत नाही. ऐकत आता गंमत आहे. हे अभ्यास जे करतात कारण तत्वनिष्ठ होत नाहीत ते लोक. तत्वनिष्ठाच्या गोष्टी करतात पण तत्वनिष्ठ होत नाहीत. आणि तत्वनिष्ठ झाले ते अधिकारी त्याचे लक्ष वेगळं. ते कसं? स्वरूप सुखामध्ये उत्थान नाही. विहार कोणाचा? संपला विषय. हो.
मग ही व्यवहाराला धरून ज्ञानाच्या गोष्टी करतात म्हणून सुख भोगत नाही. कर्म समुच्चय परमार्थामध्ये आहे. वेदांत शास्त्राने कर्म समुच्चय मानलाय, पण सम समुच्चय म्हणजे मी ब्रह्मचारी बन गृहशास्त्र मी कसं शक्य आहोत. आणि प्रथम अंतकरण शुद्धि के अर्थ जिज्ञासा पर्यंत कर्म करना, पीछे कर्म की विधि का अनादर करके ज्ञान के साधन श्रवण आदि के द्वारा ज्ञान को संपादन करने का नाम क्रम समुच्चय है. ना श्रवणामध्ये बसल्यानंतर अंतकरण शुद्धीचं साधन जे आहेत ते त्याचा बाजूला ठेवावं लागतं. अनादर म्हणजे बाजूला ठेवायचं. म्हणून तर बहु केले पाठांतर वर राहिलं खूप पाठांतर हे कर्म झालं ना, पण कशामुळे केलं हे कुठे लक्ष येतं. म्हणून वेदशास्त्र जाणीतले अग्नी पूर्ण ज्ञान झाले, पुराण मात्र धांदवलेले आहे ते राहिले वेगळे. हे सगळं बोलता येईल नाही. वृत्तीव्याप्ती झाल्याशिवाय नाही झालं. वृत्तीव्याप्ती श्रवण म्हणून निध्यासन याच्याद्वारे होते, कर्मोपासनेद्वारे होत नाही. पण कर्म समुच्चयाच्या दृष्टीने त्याचा उपयोग आहे. पण प्रत्यक्ष अनुभवामध्ये श्रवणाधिकाचाच उपयोग आहे. ते बी श्रवणाधिकाचा सुद्धा ते बहिरंग आहे. वृत्तीव्याप्तीमध्ये सगळं येतं. आणि वृत्तीव्याप्ती साधकतेचं झाल्यावर श्रवणाचा अधिकारी होतो. श्रवण झाल्यानंतर त्याला मनन होते, मनन झाल्यानंतर त्याला निध्यास होते, निध्यासन झाल्यानंतर तत्व पदार्थ शोधून करून निध्यास होतो. आणि निध्यास म्हणजे वृत्ती आनंदच रम्य. आणि वृत्ती आनंदच रम्य बहिरंग कुठे राहिले सांगू गुरूंचं दर्शन. जेवायला बसला मग नांगरची हाताची साधना आहे का, नांगर हाकायचा पण केव्हा. आता त्या नांगराने शेती सुपक झाली, पेरलं, फळं आलं, जेवायला बसला. किती लांब राहिलं ते साधन. तसे कर्मोपास खूप लांब आहे. ते निष्काम असले तर उपयोगाचं आहे, आणि सकाम जर असलं ना मग उपयोग नाही. त्या तुकोबारांनी सांगा मग त्यांच्या भाषेत. तुका म्हणे जवळ आयुष्याचे तोंड आणि आज्ञाने अरे येते. कर्म समुच्चय वेदांतामध्ये आहे, समसमुच्चय म्हणून ते त्या दिवशी म्हणले. आता तुमचा अधिकार असेल तसं होईल, आम्हाला काय नाही. काय म्हणले तुमचं विचारसागर चांगले झाले सर. हां, त्याचा अर्थ असा आहे, गूढ अर्थ वेदांत सुद्धा जर कळलं तरी इच्छाच राहत नाही. ती त्याचं भूमिका त्यांची. तुला आज काय काय लागलं मी वेदांत कळल्यानं माणसाला ज्ञान कळल्यामुळे ती इच्छाच राहत नाही. आणि इच्छा नसल्यावर त्याचा व्यवहारच नसतो. आनंदामध्ये राहतो. आनंदामध्ये राहणं फार क्वचित लोकांचा. आनंद सांगणारे वेगळे, आनंदाच्या उघड काहीतरी पापड खाल्ल्यासारखं अनुभव घेणारे वेगळे, पण खास आनंदामध्ये रमणारे त्याला एकच वही माऊली सांगतो. जाऊयात नमो विषय बोल विदगदा विद्या रवींद्र प्रबोधा परापरमय परमदा विलासा. परापरमय ज्यांचा आहे, स्वरूप अवस्था ज्यांचा विषय आहे, असं ते विलासी आहे थोडे. आता एक तरी मग आता इथं माळ जप करावं लागेल का, देवाचं ध्यान करावं लागेल का, त्याचं काम होऊन गेले. चुकीचे नाही, पण हे तर त्याची गरज नाही ना. इनमें समसमुच्चय त्याज्य है और क्रम समुच्चय ग्राह्य है. हाँ, म्हणजे समसमुच्चय त्याज्य और क्रम समुच्चय ग्राह्य. यह वेद का तात्पर्य है. याते यहाँ समसमुच्चय का खंडन किया, क्रम समुच्चय का नहीं. मग कोणत्या समुच्चयाचं खंडन केलं, सम. आणि कोणतं स्वीकार केला, क्रम समुच्चय. का बरं समसमुच्चयाचं खंडन का केलं. दोन साधना एका वेळेस होत नाही. आणि श्रवणात बसल्यामुळे ते अधिकारी त्यांचं काम होऊन गेले, त्याचं काम होऊन गेले.
कर्म का फल एक अभंगाच होता. अभंग आलं लक्षात तर ते जाऊ दे काय. ते अभंगाचा अर्थ असा, हा, पाषाण देव पाषाण पाहिजे, पाषाण देव पाषाण पाहिजे. पायरीवर पाय ठेवतो देवाला नमस्कार करतो, त्याच्या अंतर आहे का नाही? इथं कर्मसंमुती आहे, म्हणजे इथं व्यापक आहे. पाषाण देव पाषाण पायरीचे व्यापकच चिंतन आहे. परंतु जिथं प्रतिमा आहे तिथे ही पहिली पायरी सोडून तिथंच यावं लागतं. पण तिथं आलं तेच पायरी, तेच एक आहे असं वाटतं. पाषाण देव पाषाण पायरी, पण तिथे गेल्यावर पाषाण बुद्धी राहत नाही. लक्षात आलं का नाही? मग पहिले पायरी देव आहे का, त्याशिवाय कट जाता येते का? क्रमसंहितेने वेदांतामध्ये मानलेल्या. कर्म का फल अनित्य संसार है और ज्ञान का फल नित्य मोक्ष है. आता किती उघड बोलावं. कर्मच फळ काय है ना? विषय पामराचं बोलणं, तर याच्यावर आमच्या गुरुने सांगावं. मठ बांधला पडेल का नाही? कधी का पडेल का नाही? मग मठ बांधा का सूर्य उन्मंदून राहावं. ब्रह्मपुरी वास करण्यामाखंड निवृत्तीची तोंडी उतारायचं. आमचं ठिकाण कोणतं आहे? तुकोबारायांनी दाखवलं साधकाच्या दृष्टीने. ठिकाण कोणतं? म्हणजे ब्रह्मपुरी वास करण्यामाखंड निवृत्तीची तोंडी उतारायचं. आम्ही ब्रह्मानंदामध्ये राहतो, हेच आमचं गाव आहे. निवृत्तीची तोंडी उतारायचं म्हणजे देहबुद्धी आमच्याकडे नाही. देहबुद्धी ही विकार आहे आणि तिथे असणारे महात्मे नाही. म्हणून ब्रह्मपुर म्हणजे स्वरूपानंदामध्ये रमलेले जे महात्मे, त्या स्वरूपानंदामध्ये जे ज्ञान प्राप्त झालेले महात्मे, त्यांना कर्मोपासनेची गरज ते करीतही नाही. और आत्मा में जाति आश्रम अवस्था का अध्यास कर्म का हेतु है. आता किती गोड सांगा. आत्मे सगळी जाती, पुढं आश्रम आश्रम अवस्था अवस्था, हे सगळं कसं आहे? अध्यास. अध्यास. अध्यास म्हणजे कल्पित पदार्थ. हां, काय गंमत आहे. पण केवढा जातीचा अभिमान आहे. मी क्षत्रिय, मी ब्राह्मण, मी शूद्र, मी वैश्य, केवढा अभिमान आहे. हे सगळे अभिमान म्हणजे अरे हे सगळं अध्यास आहे ना. अध्यास म्हणजे कल्पना केली ना. या माऊलीनं गंमत सांगतात. उपजल्या बाळाचे नाव नाही काय ठेवल्या नाव सोड देत होते. मग आता नाव ह्यांच्या कल्पनेने का त्याला नाव कल्पना. मग नाव कल्पनेने असणं ते खरं आहे का? तसं आत्मा सच्चिदानंद रूप असणारा त्याच्या सगळ्या जाती वर्ण आश्रम हे काही नाही. अध्यास आहे त्याचा. हे फार वेगळं आहे. म्हणून ब्रह्मज्ञान घ्यावे लेकराच्या गोष्टी. बालबुद्धीचा हा विषय आहे. लेकरू म्हणजे बालबुद्धी आणि ब्रह्मज्ञान घ्यावे लेकराच्या गोष्टी. कोण अधिकारी? संसार दुःख दुखवला, स्त्री तापी पोळला, तोच अधिकारी झाला परमात्माचा. संसारानं दुखवलं पाहिजे. संसार दुःख रुपये संसारूपी दुःखाने पोळला पाहिजे आणि त्रिविध तापाने पोळला पाहिजे. आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक ही ताप. या तापापैकी एक ताप जेव्हा त्या ठिकाणी असतो
शारीरिक नसलं तर मानसिक ताप आहे. मानसिक हे ताप अध्यात्म आहे झालं. आणि हे तिन्ही ताप हे ज्याने बाजूला ठेवले आणि संसार मिथ्या आहे असा जो महात्मा ही बाकी नाही केला पाहिजे. म्हणून तर हे लोक ना हे सात्विक आंदोलन काय म्हणते निर्गुणवादी आहेत. वेड्यावर निर्गुणवादी सगळेच आहेत. तुम्हाला कळते का? सांगा होतं सुख भक्ताच्या सुखाचं रंगरूप सांगा. हां विषयाला विचारा, पामराला विचारा, शास्त्रीला विचारा, पंडिताला विचारा, योग्याला विचारा, भक्ताला विचारा. सुख भक्तांना सुखाचं रूप रंग सांगा. मग सगळे निर्गुणात आहेत का नाही? कळत नाही म्हणून ते सोडू द्या. पण निर्गुण जगतात का? रूप नाही, रंग नाही, नाही बर छाया, निर्गुण निराकार तू तिरुपुरा, मै गुलाम तेरा. हे कबीर महाराजांचं का कोणाचं रे अभंगात जीवनमुक्ती प्रकरण आहे. यामध्ये कोणतं प्रकरण आलं? जीवनमुक्ती. जीवनमुक्ती म्हणजे अंतःकरण मिथ्या ठरलेले जे महात्मे ते जीवनमुक्त असतात. लिंग देह ज्यांचा भंग झाला, बाधित झाला ते जीवनमुक्त असतात. लिंग देह ज्यांचं सत्य ते भक्त असतील, कर्मठ असतील, उपासक असतील, योगी असतील, पंडित असतील, संसारिक असतील. आणि अंतःकरण मिथ्या ठरलेले पुरुष जीवनमुक्त. कशावरनं? अंतःकरण ज्यांचे मिथ्या ठरले त्यांचं काम करत नाही. त्यांच्याकडे मी माझं नाही ते देखे तो सोवई ने घेरा काना रे मन मोहना मैं भूली घर जाने बात गोर से बेचना गए हाथ काना रे मन मोहन लाला कहाँ पगदारो लेके मेरा तो सब सोवई ने घेरा. ते गौडन जीवनमुक्ती प्राप्ती म्हणणार मैं भूली घर जाणे म्हणजे मी देह बुद्धी विसरले. काना रे मन मोहन लाला भगवंताला बोलतो जीवनमुक्त. कहाँ बघा कुठे पाय देखे तो सब होईने घेरा. पाहिलं तर सगळे तेच व्यापक आहे. मैं भूली घर जाणे बात. हो अभंग आहे सांगता येतो पण जाऊन पोता पसतो काय त्याची भुली म्हणलं रे. चला सांगते जाती आश्रम अवस्था के योग्य भिन्न भिन्न कर्म कहे हे. हो ते सगळे अंगावर घेतले तर ह्याचे कर्म वेगळे वेगळे आहेत ना. याते जाती आदि कण का अध्यास कर्म का हेतु है. जाती अध्यास हे कर्माचं कारण आहे. जाती अध्यास जर असला अध्यास जर नाही कळला तर ते मग कर्माचं कारण आहे. देहबुद्धी सत्य असलं कर्म होईल का नाही? आणि देहदृष्टी असलं कर्म कोण करील? अंत्यकरण दृष्टी सुख दुःख कोणाला होईल? आणि अज्ञान नाही तर जग कुठे सिद्ध होईल? अज्ञान नाही तो म्हणून जग नाही. अंत्यकरण उपाधी आहे म्हणून सुख दुःख नाही. स्थूल देह नामरूप दृष्टी आहे म्हणून वर्ण समजाते नाही. हे शब्दांनी तर पोटे कळतं पण बघावं काय होते ते मनाला विचारावं खोटं आहे. पण हे कळल्याशिवाय ज्ञान तरी कसं जाईल? हे कळलं तरी ज्ञानाकडे होईल का नाही? हे सगळे अध्यास आहे त्याला. एखाद्या वेळेस हे कळल्याबरोबर मन जागेवर होतं. सुरेशने सांगितलं होतं एक काय ते कौशिकू त्यांची आते व्हावी कधी असं आलती वेळ फार आजारावर तिच्या अंगावर कपडा नाही इतके एवढा मोठा आजार सगळ्याला बोलू. पण सुरेश जैनाचं काय म्हणलं आपल्याला बाबून काय सांगितलं काय यायचं आपला देहाचा संबंध. हो याचं जवळ जायचं जाईल जवळ राहील काय केलं आपल्याला याचं. असं तुझ्यासारखं मंदिर होऊन जायचं नाही. असं जाता येतं कधी ऐकत होते. सांगा मग ज्ञान कसं गमत करतं का नाही. ज्ञान शेवटला कळत असतं. साधू मरण शूर राहणे शूरत्व गोष्टीत नाही. गोष्टी म्हणजे कथा किती सुराच्या गोष्टी सांगता येतात. कीर्तन करणार प्रवर्तन करणार सुराच्या गोष्टी सांगतील बस. पण नाही झालं शूर रणी साधू मरणे. साधूची चाचणी
गुरुजींनी सांगावा. शरीर सुटता वेळेस नाकाचा शेंडा वाकडा होणे त्यांनी जिंकलं. शरीर सुटता वेळेस नाकाचा शेंडा जरी वाकडा झाला काहीतरी अडचण नाही. हो गमत आहे रे. सांगणं ब्रह्मज्ञान कळणं सोपं आहे, पण अंगावर बांधणं अधिकारी सांगणं. मग कर्मसंहिता आहे का नाही? बाकीचे समसंहिता नाही, म्हणून कर्म नाही. ध्यानिक जगत जातीवर ना आश्रम हा अध्यास आहे, आणि अध्यास ज्याला कळत नाही तो कर्म करू शकेल, ज्याला अध्यास कळत त्याला कर्म नाही. यद्यपि जाति आश्रम अवस्था देह के धर्म है और कर्मी को देह में आत्मबुद्धि है नहीं. हाँ, ज्ञानी महात्माला आत्मबुद्धी आहे आणि अज्ञानी लोकांना अध्यासामध्ये आत्मबुद्धी नाही. काय त्याला जहाजिक अध्यास आहे ना, मग तिथं कर्मबुद्धी आहे. पण ह्याला अध्यास कळल्यानंतर ह्याला कर्मबुद्धी नाही ना. ज्याला जगत जहाजिक जगत जाती वर्ण आश्रम अध्यास आहे असं ज्याला कळलं त्याला काय नाही, कर्मबुद्धी नाही. आणि ज्यालाही नाही कळलं त्याला मग कर्मबुद्धी आहे. ते म्हणते मग ही जेवते बोलते पण ते का नाही असं पूर्वपक्ष करतात. अरे गोष्ट तुला तेच कळतंय, ते जेवतात खावतात ठीक, पण ती सुखात रमतं हे तुला कुठं कळलं? ते सुखात रमलेले तिथं तुझा म्हणजे कोण आहे कळलं. चला. किंतु देह से भिन्न कर्ता आत्मा कर्मी जाने है. हाँ, ज्याचा वेगळा असणारा आत्मा तो कर्मी. देह से भिन्न कर्ता आत्मा कर्मी जाने है. जाऊन आत्मा वेगळा असणारा है ना तो कर्माला जाणतो, त्यामुळे त्याला कर्मी म्हणावं. कर्मी हो, कर्ता भक्ता म्हणायचं त्याला. यह वार्ता पूर्व कही हे आम्ही पाठीमागं सांगितलं. याते जाति आश्रम अवस्था की प्रतीति आत्मा में कर्मी को भी बने नहीं. म्हणून जाती आश्रम कर हे सगळे आत्म्याच्या ठिकाणी त्याची सिद्धीच नाही. तथापि देह से भिन्न आत्मा का कर्मी को अपरोक्ष ज्ञान नहीं, किंतु शास्त्र से परोक्ष ज्ञान है. और देह में आत्मज्ञान अपरोक्ष है ना. वाचू येते थोडे. तथापि तरी पण देह से भिन्न आत्मा का देह से भिन्न आत्माचा कर्मी को अपरोक्ष ज्ञान नहीं. हाँ, म्हणून देहावरून भिन्न असणारा आत्मा त्याचं अपरोक्ष ज्ञान नाही, किंतु शास्त्र से परोक्ष ज्ञान है. म्हणून शास्त्राच्या विचाराने ते परोक्ष ज्ञान आहे. और देह में आत्मज्ञान अपरोक्ष है. आणि देहाच्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान आहे. आता देहाच्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान कसं, देहावरून भिन्न परोक्ष ज्ञान कसं आहे का नाही? तर मी नाही असं कधी कोणा वाटलं का? मग देहामध्ये मी आहे पण देहच मी आहे हे भ्रम आहे. अंतःकरणामध्ये आत्मस्वरूप मी आहे पण ते कर्ता भक्त असता भ्रम आहे. म्हणून जर मीचा शोध केला तर याचे ध्येय ओळख करा, याचे ध्येय घडे देवाचे भजन. या स्थूल देहामध्ये स्नेहल देहामध्ये आत्मा अनुभव येतो आणि शास्त्राच्या विचाराने त्याला मी आत्मा असं परोक्ष ज्ञान होतं. जो देह में भिन्न आत्मा का अपरोक्ष ज्ञान होवे तो देह में अपरोक्ष आत्मज्ञान का विरोधी होवे. आता ज्ञान भिन्न आत्मा आहे असं जर प्रत्यक्ष ज्ञान झालं, अपरोक्ष ज्ञान झालं, तर देहाच्या ठिकाणी आत्मा मी आहे असं त्याचा विरोध होईल. और परोक्ष ज्ञान का अपरोक्ष ज्ञान से विरोध है नहीं. आणि परोक्ष ज्ञाने आत्मज्ञानाचा विरोध नाही, अपरोक्ष अपरोक्षाचा विरोध आहे. अपरोक्ष अपरोक्षाचा विरोध आहे, परोक्ष आणि अपरोक्षाचा याचा विरोध नाही. मग आता तिथं थोडं चिंतन करा. हे सगळे ब्रह्मज्ञानी म्हणतात
पण ते परोक्ष ज्ञान आहे. कारण परोक्ष ज्ञानामध्ये इतकी स्थिती बांधत नसते. सिद्ध चित्ताचा पुरुष अपरोक्षकडे जाईल, पण अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणावा? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? प्रत्यक्ष. हो, पण त्याचं वाक्य मराठी सांगा. सच्चिदानंद. वा 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 गाईस. हो, मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद, हे अपरोक्ष ज्ञान आहे. आणि परोक्ष ज्ञान शब्दाने कळतंय, पण वृत्तीचे तिथे संबंध आहे. वृत्तीच्या अधिष्ठानाशी तत्वमसी महावाक्याद्वारे झालेला संबंध तो अपरोक्ष आहे. आणि तत्वमसी महावाक्याच्या लक्षणावरती शक्तीवृत्तीने विचार केलेला ते परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान अपरोक्षाच्या विरोध नाही. देह कसं? देहाशी आत्मबुद्धी दृढ व्हावी स्वप्नामध्ये. देहा परोक्षाकडे. तर देहासारखीच मी आत्मा ब्रह्म असं दृढ व्हावे, म्हणजे देहबुद्धी नाहीशी झाल्यावर ते अपरोक्ष ज्ञान होतं. देहबुद्धी नाहीशी होते म्हणजे बाधित ठरते. पण देहबुद्धी प्रत्यक्ष आहे की नाही, तसं आत्मा प्रत्यक्ष आहे. म्हणून अपरोक्ष अपरोक्षाचा विरोध आहे, परोक्ष अपरोक्षाचा विरोध नाही. देहबुद्धी जशी प्रत्यक्ष आहे तसं आत्मबुद्धी प्रत्यक्ष व्हावी, म्हणजे देहबुद्धी नाहीशी होईल. देहबुद्धी आहे मी ब्रह्म म्हणतो, परोक्ष बुद्धी. कशावरनं? देहबुद्धीचे विकार माझे वाटतात म्हणून. आणि देहबुद्धीचे विकार माझे नाही असं कळलं, निश्चित वाटलं, तर मग ते अपरोक्ष म्हणायचं, वाटलं तर. पण अपरोक्ष ही अपरोक्षाच्या विरोध आहे, परोक्ष अपरोक्षाच्या विरोध नाही. याते देह से भिन्न करता आत्मा का ज्ञान और देह में आत्मबुद्धि दोनों एक को बने हैं. एक को बने हैं. पुन्हा जांभळीत वाक्य गेलं. याते म्हणून देह से भिन्न करता आत्मा का ज्ञान और देह में आत्मबुद्धि दोनों एक को बने हैं. आता दोन एकच ठिकाणी वाटते. एक देहाहून आत्मा वेगळा आहे असे एक वाटते, आणि देह एक मी वाटतं. एकाला सिद्धून वाटतं की नाही. मी देह म्हणणारा आत्मा मन आहे, मी आत्मा म्हणणारा मनच आहे. पण एकक होय म्हणजे एकालाच होते दोन्ही. पण एकाला होतं, पण एक परोक्ष आहे का परोक्ष आहे. एकाला दोन्ही ज्ञान होतात, पण एक परोक्ष होतं आहे आणि एक अपरोक्ष होतं. आत्मज्ञान परोक्ष आहे आणि देहबुद्धी अपरोक्ष आहे. म्हणून परोक्ष अपरोक्षाचा काही विरोध नाही. पण जसे देहबुद्धी अपरोक्ष आहे तसे आत्मबुद्धी जर अपरोक्ष झाली मग देहबुद्धी परोक्षच राहते. देहबुद्धी प्रत्यक्ष नाही. दृष्टांत मूर्ति में ईश्वर ज्ञान शास्त्र से परोक्ष है और पाषाण बुद्धि अपरोक्ष है का नाही. किती वर सांगते. त्याचं देहबुद्धी सारखंच आहे. तुम्ही देवाची पूजा करता, देव कशाचे आहेत? धातूचे, दगडाचे, हे प्रत्यक्ष आहे. पण भावना मात्र देवाचे. म्हणून परोक्ष ज्ञान मूर्तीच्या ठिकाणी भावनेने आणि अपरोक्ष ज्ञान धातूच आहे. तसं देहबुद्धी प्रत्यक्ष आहे, आत्मबुद्धी परोक्ष आहे. पण जसं देहबुद्धी अपरोक्ष आहे तशी जर आत्मबुद्धी अपरोक्ष झाली तर मग मात्र देहबुद्धी नाही. म्हणून तर गीतेचं तात्पर्य हे तर सांगा गुरुजीने. जोपर्यंत देहबुद्धी होती अर्जुनाला तोपर्यंत सांगत राहावं लागलं. ज्यावेळेस देहबुद्धी नसती झाली त्यावेळेस म्हणजे गुंतवलो होतो अर्जुनपणे, पण मुक्त झालो तुझी अजून. ज्यावेळेस भगवंतांनी विचार काय रे काम कसं आहे काय म्हणतो तू, म्हणलं तेव्हा गुंतवलो होतो देहबुद्धीने, पण मुक्त झालो तुझ्या गुण तुझ्या कृपेने झालो. मग आता काम भागलं. आता काय करायचं तू मग. तिनका विरोध नाही. परोक्ष अपरोक्षाचा विरोध नाही. जसं देवाची मूर्ती पाषाणाची आहे, देवबुद्धी परोक्ष आहे, त्याप्रमाणे परोक्ष अपरोक्षाचा काही विरोध नाही. दोनों एककू हवे है. म्हणून जो साधक आहे त्याला दोन्ही ज्ञान होतात, परोक्ष आणि अपरोक्षाचा. और रज्जु में जाकू सर्प से अपरोक्ष भेद ज्ञान है
ताकू अपरोक्ष सर्प भ्रांती दूरी होवे हे. ज्याला रज्जू बिनचूक कळला, ज्याला रज्जू अपरोक्ष कळली, त्याला मात्र सर्पबुद्धी घ्यायची झाली. पण जर दोरी परोक्ष आहे तर सर्प प्रत्यक्ष आहे. दोरी जर परोक्ष असली तर सर्प प्रत्यक्ष आहे. मग परोक्षाने अपरोक्ष एकत्र राहतात एका ठिकाणी. पण दोरी बिनचूक कळल्यावर मग मात्र नाही सर्प. तसं मी आत्मा सच्चिदानंद असा प्रत्यक्ष जर अनुभव आला तर मग मात्र देहबुद्धी नाही, मग मात्र कर्मबुद्धी नाही, मग जाती गोत वर्ण आश्रम ही काही नाही. याते यह नियम सिद्ध हुआ, अपरोक्ष भ्रांति का अपरोक्ष ज्ञान से विरोध है. म्हणून अपरोक्ष जी भ्रांती आहे ते अपरोक्ष ज्ञान आहे त्याची निवृत्ती होती. अपरोक्ष भ्रांती कोणती? देहबुद्धी. देहबुद्धी. मी देह म्हणणं, मी स्त्री पुरुष म्हणणं, मी शहाणा वेळा म्हणणं, मी पंडित म्हणणं, मी महाराज म्हणणं, मी योगी म्हणणं ही भ्रांती. आणि हे मी नाही झालं मग मात्र मग तुकोबारा न म्हणा ध्येय माझा असा मग भरोसा करेल. कायम दिशा जाय मी देह नाही म्हणायला. देह नाही म्हणणारे असे की ते बोटावर मोजायला मिळते कमी कोणाचं. पण आमचे गुरुजी म्हणायचे अनाधिकार्याचा परमात्मा मूर्तीच गुणवर होतो. हे सगळे वरचं सत्व गुण आहे, कथा कीर्तन आहे वर. पण आत काय आहे? गुरुंच्या भाषा का सावळा गोंधळ, त्यांची भाषावर का हे सावळा गोंधळ कशाला रे? हो, मी तो वासुदेव तत्वाचा काय मी वासुदेव तत्वाचा म्हणून रामेश्वर पाहिजे. आपण गणित सोडू बरं का, आणि त्यांची कृपा मागू, त्यांना विनंती करू, आणि ती कृपा असल्यामुळे ते बरोबर कृपा करतील. परोक्ष से नाही म्हणून परोक्षाचा विरोध नाही. परोक्षाने तेही नाही, अपरोक्ष होत नाही. परोक्ष अपरोक्षाचा विरोध नाही. याते देह से भिन्न आत्मा का परोक्ष ज्ञान और देह में अपरोक्ष ज्ञान बने है. म्हणून एक परोक्ष अपरोक्ष, देहबुद्धी परोक्ष आहे, अपरोक्ष आहे, आत्मबुद्धी परोक्ष आहे. सो दोनों कर्म के हेतु है. आणि हे अर्धवट असल्यामुळे कर्माचे कारण हे आहेत. देह से भिन्न भी कर्ता रूप करी के आत्मा का ज्ञान कर्म का हेतु है. आता कसा देहावरून आत्मा आहे, पण ते देहबुद्धी असल्यामुळे आत्मा देहावरून आत्मा भिन्न आहे का नाही. एवढं जर कळलं पण ते अपरोक्षाने कळल्यामुळे ते कर्म करतो. सो कर्ता रूप करी के आत्मा का ज्ञान भ्रांति रूप है. आणि आत्मा करता आहे आपल्याला करावंच लागते. हे जे ज्ञान आहे ते कोणतं आहे? मग आत्मा करता म्हणून भ्रांती रूप आहे तर कसं आहे? आत्मा करता मी तुम्हाला हे करावं लागतं, हे भ्रांती ज्ञान आहे तुम्ही. अरे तो आत्मा आहेच ना. आणि आत्मा साक्षी असंग निर्विकार सच्चिदानंद आहे, व्यापक आहे, आणि बाकी सगळं अध्यास आहे. पण हे बाकीचा अध्यास आहे अपरोक्ष कळत नाही, आत्मबुद्धी अपरोक्ष होत नाही. शास्त्राच्या श्रवणाने आत्मबुद्धी परोक्ष राहते आणि देहबुद्धी अपरोक्ष राहते. म्हणून तिथे कर्तव्याची बुद्धी राहते. पण आत्मा करता हे भ्रांती ज्ञान हा सिद्धांत लक्षात ठेवा. आत्मा करता आहे अशी भ्रांती आहे, तो अध्यास आहे. म्हणून त्याला अपरोक्ष म्हणते. अपरोक्षमध्ये अध्यास करतो. और भ्रांति विद्वान को है नहीं. आणि ती भ्रांतीमध्ये मी आत्मा असल्यामुळे मी करता भक्त आहे, आत्मा करता भक्त आहे अशी त्याला भ्रांती नाही. कोणाला? ज्ञानी महात्म्याला. याते कर्म का अधिकारी नहीं. म्हणून तो महात्मा कर्माचा अधिकारी नाही. कर्माची त्याला गरज नाही, करत नाही तो. देह में अपरोक्ष आत्मबुद्धि होवे तब देह के धर्म जाति आश्रम अवस्था प्रतीत होवे. मग देहबुद्धी जर आत्मा म्हणलं, देहाच्या ठिकाणी आत्मा आहे असं म्हणून हे सगळं त्याच्या अंगावर आलं. जाती आश्रम हे सगळं आलं. सो देह में आत्मबुद्धि भी विद्वान को है नहीं. आणि देह जरी असलं तरी अनुभवी महात्म्याला देहबुद्धी नाही.
आत्मबुद्धीच आहे देहात असलं तरी. किंतु ब्रह्मरूप करिके आत्मा का अपरोक्ष ज्ञान है याते जाति आश्रम अवस्था की भ्रांति के अभाव ते भी विद्वान को कर्म का अधिकारी नहीं. ज्ञानी पुरुषाला कर्माचा अधिकारी आहे. कारण ज्ञानी पुरुष देह असला तरी देहामध्ये आपलं अपरोक्ष ज्ञान मी सच्चिदानंद आहे असे निश्चित ठरल्यामुळे कर्तव्य बुद्धी नाही, आत्मकेवळ भ्रांती नाही कर्तव्याची. म्हणून ज्ञानी महात्मा कर्म करू शकत नाही आणि कर्माचा अधिकारी नाही. और उपासना भी मैं उपासक हूँ देव उपास्य है या बुद्धि से होवे है सो विद्वान को उपास्य उपासक भाव प्रतीत होवे नहीं. नाही आहे का नाही. आता भज करणेपर्यंत समाज अभ्यंतरी म्हणजे ज्ञानी महात्म्याला उपासनेचे सिद्ध गरज नाही. उपास्य उपासक भाव नाही. त्याचे उपास्य उपासक भाव कोणाचा आहे रे. अंत्यकरणाचा. उपास्य उपासक भाव कोणाचा अंत्यकरणाचा किंवा मनाचा. आणि इथं मनच नाही त्याला ज्ञानी महात्म्याला म्हणून तिथं उपास्य उपासक भाव सुद्धा नाही. उपासक म्हणजे उपासना करणारा, उपासना म्हणजे ते उपासना करायचे ध्यान धारणा करते. पण इथं दोन्ही नाही त्या महात्म्याच्या ठिकाणी. व्यापक निर्गुण सच्चिदानंद अनुभव आल्यामुळे याच्यावर चिंतन सांगतात काही लोक. नामदेवराय पहिले देवावळाचा देव माणूस होते, पुन्हा कुत्र्यात देव मानू लागले. कुत्र्यात देव वाटलं का बुद्धी बदलली. बुद्धीचा फरक पडला, समजूत झाली. चला देहादिक संघात तो मेरा और देव का स्वप्न की न्यायी कल्पित है और चेतन एक है. आता देहादिक स्वप्नाप्रमाणे आहे आणि त्याच्यामध्ये उपासना सुद्धा कशी तशीच आहे. कुठे नेला विषय. मग स्वप्नामध्ये काय करायचं ध्यान. आणि स्वप्नामध्ये ज्ञान ध्यान हे सगळं आलं त्याला. आणि स्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. कळायचं झालं ते बी अज्ञान नाहीच झालं की ते ज्ञान कळतं. देहबुद्धी नाही झाली, भ्रांती नाही झाली, अभ्यास नाहीचा झाला ते कळतं. अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे जिथे वस्तू जे नाही त्या वस्तूचा अभावाचा अधिकरण जे आहे त्याच्या ठिकाणी नसलेली वस्तू भासणं त्याला अभ्यास म्हणावं. यह विद्वान का निश्चय है. काय आहे विद्वान निश्चय हे सगळं स्वप्नाप्रमाणे आहे. उपास्य उपासना जर केली तर स्वप्नाप्रमाणे आहे. या अधिष्ठान चेतन स्वरूप आहे, एक आहे, ते माझ्या ठिकाणी कल्पित आहे. हा त्याचा निश्चय असल्यामुळे त्याला कर्म करायची गरज नाही, उपासना करायची गरज नाही. याते ज्ञान का उपासना से विरोध है. म्हणून उपासना करणं सुद्धा ज्ञानाचा विरोध आहे. म्हणून उपासना सुद्धा करायचं नाही, विरोध आहे झालं. और पक्षी के गमन का दृष्टांत बने नहीं. आणि पक्षाचं दर्शन दोन पंकज पक्षी उठतो हा दर्शन सुद्धा बरोबर नाही. काहे ते पक्षी के तो दो पक्ष एक काल में रहे हैं, तिनका परस्पर विरोध नहीं. और ज्ञान का तो कर्म उपासना से विरोध है. सांग पंख एका वेळेस एकत्र राहतात, पण तो कर्म उपासना ज्ञान एकत्र राहत नाही. म्हणून ज्ञानाच्या कर्माशी विरोध आहे झाला. कारण एक नुसतं ज्ञानच राहतं. त्रिपुटी रहित ज्ञान राहतं ना. ज्या ज्ञानाला आश्रय ते ज्ञान एकच आहे. आणि त्रिपुटी कर्म उपासना येते. आता त्याच्यात बी त्रिपुटी कल्पित आहे, जगत कल्पित आहे, त्यातलं उपासना कशी आहे. अरे काय सांगायचं गंमत आहे. फार मोठी गंमत. उगा आठवतं सांगितलं. पाहुणा घालवेल पाला म्हणून वाऱ्याचं घडक होतं. बाह्य हेरा सागत समुद्र सतत चोरून जाते. आस्था जाता रवी धरे सूर्याला थांबा म्हणते. मेले माणूस जी तुटली, मेले माणूस जी कटे. कळील भूत भविष्य तेव्हा
पण त्या साधूच न कळू महिमा काय ते साधू स्वरूप आनंदामध्ये कसा रमतो त्या लोकांना कळत नाही. मेले माणूस मरत नाही तर कुणाला होतो जगत नाही म्हणतो बसतो तो कुठं आला. वारं घोड करा जगतच नाही तर वारं कुठं आणतो असा सिद्धांत आहे. कधी पत्र पाहिजे कळलं पाहिजे बांधलं पाहिजे मग मजा. तर आधीच त्या वेदांत नुसतं चावच्या गोष्टी करतात. वेदांच्या गोष्टी करतात आणि अंतकरण वेगळंच असतं. ते बी खरंच आहे पण वेदांत खोटा नाही. वेदांतामध्ये रंगले थोडे मात्र एक काल में बने नहीं म्हणून एका खाली जो राहत नाही उपास भाव हेडिंग बदलली होता. वासभर हे ज्ञान में कर्म उपासना की अपेक्षा नहीं. पण ज्ञानामध्ये कर्म उपासनाची गरजच नाही. कुंडली आता इथून पुढे येणार आहे. पुन्हा ज्ञानाचे साधन पुढे येणार आहे. कारण ज्ञान शब्दाचा विचार करणार पुढे. हे ज्ञान का कशाने होतं अपरोक्ष ज्ञान कसे होतं मग ते प्रसंग चालेल. म्हणून हे ज्ञान आजवर कुशल विराळ झालं. त्रिपुटी रहित ज्ञान वेगळं असतं. ज्ञात तरी ज्ञान नसलेले जे ज्ञान सुखावरले घेऊन ज्या ज्ञानाला आश्रय करण्याचे स्वरूप ज्ञान आहे. ऐकून तर ओके व्हायला जात नाही. कारण अनुभवाचं शास्त्र नाही. अनुभवाचं शास्त्र व्हायला कसं देईल. ज्याला कोणाची गरज नाही ज्याच्यावर कोणाचं भागत नाही ते ज्ञान. ज्याला कोणाची गरज ज्याच्यापासून कोणाचं भागत नाही ते ज्ञान. ज्याला गरज आहे ते जड असतं सत्वहीन असतं.